कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा, हमने इसको उठा के लाया है, इतना इतना देव नाही तो खतम। अशा प्रकारच्या धमक्या ह्या पचल्यामुळं ही आता 2 कोटीची खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली। त्यातले 50 लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोच झालेले होते। राहिलेल्या 1.5 कोटीसाठीच ही माणसं कोणी पाठवली होती? हे आकांनीच पाठवली होती। त्याच्यामुळं आका ऑटोमॅटिकली मला वाटतं या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटत नाही। कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा, हमने इसको उठा के लाया है, इतना इतना देव नाही तो खतम। अशा प्रकारच्या धमक्या ह्या पचल्यामुळं ही आता 2 कोटीची खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली। त्यातले 50 लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोच झालेले होते। राहिलेल्या 1.5 कोटीसाठीच ही माणसं कोणी पाठवली होती? हे आकांनीच पाठवली होती। त्याच्यामुळं आका ऑटोमॅटिकली मला वाटतं या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटत नाही।